लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी आली आहे. पुन्हा ई-के-वाय-सी सुरू झाली आहे. आज तारीख आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि याच रोजी नोटिफिकेशन देखील आलं, जी-आर देखील आलं आणि वेबसाईट देखील आजच सुरू झाली आहे. तर ही खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. पण ही ई-के-वाय-सी कुणासाठी असणार आहे? ज्या महिलांनी या अगोदर फॉर्म भरला आहे, पण ई-के-वाय-सीमध्ये त्यांची चुकी झाली आहे, म्हणजे होच्या जागी नाही, नाहीच्या जागेवर हो झाला आहे, त्यांच्यासाठीच हा फक्त करेक्शन फॉर्म असणार आहे. परंतु ज्या महिलांनी या अगोदर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची सबमिट झाला नाही, खूप साऱ्या महिलांना ओ-टी-पी आलाच नाही, तर त्यांच्यासाठी ही ई-के-वाय-सी नसणार आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे, चुकीचा फॉर्म भरला आहे आणि त्यांना आता करेक्शन करायचं आहे, त्या महिलांनाच आता करेक्शन फॉर्म हा आलेला आहे. तर तुम्ही www.ladkebhin. या वेबसाईटवरती गेल्यानंतर आता एक नवीन समोर मोठा एवढा टॅब दिसतो. मी तुम्हाला आपल्याकडे नोटिफिकेशन आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर लाडके बहिणीच्या पेजवर सगळ्यात वरती एवढा मोठा पॅराग्राफ आहे. त्याच्यामध्ये ही के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजे त्यांनी आता सरळ सांगितलं कुणासाठी आहे, फक्त ज्या महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते. पण ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलाच नाही किंवा फॉर्म भरताना त्यांना ओ-टी-पी आला नाही, त्यामुळे त्यांचा फॉर्म भरला गेला नाही, त्यांच्यासाठी ही संधी नसणार आहे. त्यांच्यासाठी आणखी आपण पुढे प्रयत्न करू. तर आता या टॅबवरती क्लिक केल्यानंतर दुसरा जो टॅब येतो तो असतो की लाभार्थ्याचा आधार क्रमांक. तर एक टॅब येतो, त्याच्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका. हा फॉर्म एकदम सोपा आहे. याच्यामध्ये 2च प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये हो करायचं नाही करायचं मी तुम्हाला सांगतो. सरळ तुम्ही करून टाका. आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर एक कॅप्चा कोड येतो, तो कॅप्चा कोड जसा तसा टाकायचा. नंतर खाली एक नोटिफिकेशन त्यांनी दिलं तसं आधार संमतीपत्र आहे. आधार संमतीपत्र खाली दिलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ-टी-पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. तर हे त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे. फक्त त्याला मी सहमत आहे आणि काय करायचं, ओ-टी-पी पाठवा. म्हणजे सुरुवातीला काय करायचं, तुमचं आता आधार कार्ड क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड करायचा आणि मी सहमत आहे एवढंच क्लिक करायचं आणि ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचा. त्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी व्हेरीफाय झाला की आणखी एक तुम्हाला फक्त 2च प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहे. आता जास्त प्रश्न नाही. पहिला जो प्रश्न असणार आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आणि स्टार दिलेलं त्यांनी, तर नाही करायचं. पहिलं ऑप्शन काय करायचं, नाही. दुसरं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीतून घेत नाही. म्हणजे तुम्हाला इथे काय आहे की आता करेक्शनसाठी 2च ऑप्शन आहे आणि दोन्ही पण तुम्ही डोळे झाकून नाही करा. ओके, तर होय नाहीच्या नादीत लागू नका. दोन्ही ऑप्शन तुम्ही नाही करा इथे. पहिलं आहे की कुटुंबामध्ये कोणी नोकरदार नाही आणि दुसरं आहे की पेन्शनधारक नाही का असतं, त्याचा एक साधारण अर्थ होतो. आणि खाली त्याने दिलं की उपरोक्त क्रमांक A-Bमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील. आणि त्यानंतर काय करायचं की फॉर्म सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल ग्रीन लेबलमध्ये, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर या पद्धतीने या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. पण ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अजून म्हणजे या अगोदर सबमिट झालेला नव्हता, त्यांना ही संधी मिळालेली नाही. पण त्यांच्यासाठी आता देखील पुढील आपल्याला एकत्र येऊन पुन्हा एकदा आपण निवेदन तयार करू आणि निवेदन पाठवू. तर ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला होता आणि त्यांची के-वाय-सी चुकली होती, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सध्या वेबसाईट दिवसा चालत नाही. तुम्ही 10, 11, 12च्या नंतर तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करा आणि स्वतःच्या मोबाईलमधून हा फॉर्म भरा. आता के-वाय-सी म्हणजे चुकण्यासारखं काही नाही. फक्त आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, ओ-टी-पी टाकायचा आहे आणि 2च प्रश्न आहे, त्याला नाही करा. म्हणजे चुकण्यासारखं आता काही नाही. तरी व्यवस्थित काळजीपूर्वक एकदा बघा. तुम्ही स्वतः फॉर्म भरा, दुसऱ्यांकडे देऊ नका फॉर्म भरायला. किंवा CSC सेंटरकडे जरी गेला तुम्हाला भरता आला नाही, तर तुम्ही व्यवस्थित बघा तो ऑप्शन हो करतो किंवा नाही करतो. काय होतं की खूप सारी गर्दी असणार आहे सध्या लाडक्या बहिणींची, त्यामुळे तो देखील पटपट फॉर्म भरणार आहे.
त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही घरच्या घरी हा फॉर्म भरा. एक जास्तीत जास्त 2 मिनिटाचा हा फॉर्म आहे आणि जर तुम्हाला OTP प्रॉब्लेम येत असेल तर रात्री हा फॉर्म भरा, कारण की सध्या लोडिंग खूप असणार आहे वेबसाईटवर. तुम्हाला जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. आपण नक्की तुमची हेल्प करू. धन्यवाद.